महाविकास आघाडीकडून शरद पवार राज्यसभेवरती जाण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेही यासाठी सकारात्मक असल्याची माहिती। तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। त्यामुळे आजोबा आणि नातू राज्यसभेवरती जाण्याची शक्यता आहे। रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रित सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू आहेत। सुनील तटकरे यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव ठेवल्याची चर्चा। त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकून शिवसेना सत्तेबाहेर राहण्याची शक्यता आहे। भिवंडी महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप दोघांकडून महापौर पदासाठी अर्ज। एकीकडे शिवसेने आणि भाजपसोबत राडा झालेल्या कोणार्क आघाडीला जवळ केल्यामुळे भाजपमध्ये नाराजी आहे। तर भाजपचे काही नाराज नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कामध्ये असल्याची सूत्रांची माहिती। भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। मुलाच्या लग्नाच्या आमंत्रणाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरेंची निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी धान बोनस प्रति हेक्टर 20,000 रुपये करा अशी मागणी मुनगंटीवारांनी केली। अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डी या भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भागामध्ये शिवसेनेची एंट्री। शेवगाव नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षा तर माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडेही शिवसेनेमध्ये आल्यामुळे या ठिकाणी शिवसेनेची ताकद वाढली आहे। पुणे पालिकेमध्ये सुप्रिया सुळेंची अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाला भेट। पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि पालिकेचे सभागृह नेते आणि भाजपचे नेते गणेश बिडकर यांच्यासोबत सुप्रिया सुळेंनी संवाद साधला। पुणे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भीमाले यांची वर्णी। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून भीमाले यांच्या नावावरती शिक्कामोर्तब। प्रशांत कोरटकर प्रकरणाचा तपास अपूर्ण का आहे? इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंते यांची असीम सरोदे यांच्या मार्फत कोल्हापूर पोलिसांना नोटीस पाठवून विचारणा। पुण्याच्या भिगवणमध्ये गाडीवरून जात असताना मुलीचं अपहरण। आई आणि भावाच्या डोळ्यांमध्ये चटणी टाकून मुलीचं अपहरण करण्यात आलं। गुन्हा दाखल करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी। अपहरणाच्या प्रकरणी आज भिगवण बंदची हाक। ग्रामस्थांचा पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या। काही काळ पुणे सोलापूर महामार्ग देखील या आंदोलकांनी रोखून धरला। इंदापूर भिगवण अपहरणाच्या प्रकरणी आरोपी आणि मुलीच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं रवाना झाली आहेत। अद्यापही मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये। अपहरण झालेल्या मुलीचं 22 तारखेला लग्न आहे। खरेदीसाठी जात असताना अपहरण झाल्याची माहिती। भिगवण प्रकरणामध्ये इंदापूरमध्ये होणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। तणाव निर्माण होऊ नये तसंच उद्या शिवजयंती असल्यामुळे पोलिसांनी सभेसाठी परवानगी नाकारली आहे। भिगवणच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती। लोकभावना म्हणून भिगवणमध्ये मोर्चा निघणार असून त्याला उपस्थित राहणार असल्याची पडळकरांची प्रतिक्रिया। मुंबईच्या कोस्टल रोडवरच्या संगीत प्रयोगाला स्थानिक रहिवाशांचा विरोध आहे। ब्रिज कँडी परिसरामधील 650 रहिवाशांच्या संघटनेचं मुख्यमंत्री आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र। रात्रंदिवस वाजणाऱ्या गाण्यांमुळे रहिवासी आणि वृद्धांना याचा त्रास होतोय असा उल्लेख पत्रामधून करण्यात आलाय। भिवंडी शहरामधल्या 3 बत्ती बाजारपेठ परिसरामधील फुटपाथ आणि रस्त्यावरती झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये महानगरपालिकेनं कारवाई केली आहे। यावेळेला हातगाडी चालक, फेरीवाले आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तसंच महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची। नाशिकच्या तपोवन परिसरामधील 1700 झाडांच्या प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे। 21 फेब्रुवारीला पुन्हा एकदा लाक्षणिक उपोषण करण्याचा पर्यावरण प्रेमींचा इशारा। ओएनजीसीचा प्रकल्प गुजरातला नेण्याचा आरोप होतोय। कामगारांनी आंदोलन केलंय। नावाशेवाच्या जेएनपीटी बंदर परिसरामधील ओएनजीसीच्या साठवणूक प्लांटवरती सध्या 600 भूमिपुत्र कार्यरत आहेत। भिवंडी वाडा मनोर या महामार्गाची दुरावस्था कायम आहे। कोट्यवधी रुपयांच्या खर्चानंतरही महामार्गाची स्थिती जैसे थे आहे। धूळ आणि खराब रस्ते यामुळे नागरिक हैराण झालेत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावरती यामुळे आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। पवई आयआयटीमध्ये मुंबईच्या कॅम्पसमध्ये लेक्चर चालू असताना भटक्या श्वानानं अचानकपणे वर्गातच एंट्री मारली आहे। त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। अनपेक्षितपणे श्वान आल्यामुळे वर्गामध्ये हशा पिकला। काही काळ गोंधळाचं वातावरण।
कल्याणमधल्या लोकलमध्ये चढण्यावरून 2 महिलांमध्ये वाद झाला. एका महिलेनं दुसऱ्या महिलेचा चावा घेतलाय. तिचं बोटही पिरगळलं. या घटनेमध्ये महिला जखमी झाली आहे. पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. अमरावतीमध्ये 5 न्यायाधीशांच्या घरी झालेल्या चोरीचं प्रकरण उघडकीस आलं होतं. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशाच्या नंतर 4 सुरक्षा पोलीस कर्मचाऱ्यांवरती आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ऑनलाईन गेमिंगच्या नादामध्ये हिंगोलीमधील 16 वर्षीय तरुण बेपत्ता. मित्राच्या सांगण्यावरून हा तरुण थेट दिल्लीला पोहोचला. पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे या तरुणाला घरी सुखरूपपणे आणण्यात यश आलंय. नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हा करून फरार झालेल्या 5 आरोपींना भंडाऱ्याच्या धनेगावमधून अटक करण्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांची कारवाई. पोलीस अधिकारी असल्याचं सांगत खंडणी वसुली करणाऱ्या तरुणाला गोंदिया पोलिसांनी अटक केली. चंदन सांगळे असे या आरोपीचं नाव आहे. यापूर्वी देखील त्याच्यावरती रत्नागिरी, गोंदिया या जिल्ह्यामध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल. कारवाईसाठी भंडाऱ्यामध्ये आलेल्या मध्य प्रदेश पोलिसांच्या तावडीमधून आरोपीनं पलायन केलंय. पोलीस जेवणासाठी एका ठिकाणी थांबले असता अंधाराचा फायदा घेऊन हा आरोपी फरार झाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.